नमस्कार। आज नेहमीपेक्षा काहीसा वेगळा विषय आहे आणि तो घेण्याची गरज का भासली, त्याचं प्रयोजन नेमकं काय, निमित्त काय घडलं ते पुढच्या चर्चेमध्ये तुमच्या लक्षात येईलच। परंतु त्याआधी त्या विषयाची थोडीशी पार्श्वभूमी। आपल्या सगळ्यांना ही बाब तर ठाऊकच आहे पूर्णपणे की महात्मा गांधींनी कधीही कुणाही विषयी आपल्या संपूर्ण हयातीमध्ये एक सुद्धा अपशब्द उच्चारलेला नाही। सावरकरांसारखे त्यांचे वैचारिक विरोधक त्यांची नेहमी अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये हेटाळणी करायचे। गांधी गोंधळ नावाचं सावरकरांचं एक पुस्तक आहे, ते वाचा तुम्ही। किती गलिच्छ भाषेमध्ये सावरकरांनी गांधीजींची निंदा नालस्ती केली आहे ते तुम्हाला त्या पुस्तकामध्ये जागोजागी पानापानावरती वाचायला मिळेल। परंतु तरी सुद्धा गांधीजींनी कधीही त्याच सावरकरांच्या विरोधामध्ये एक सुद्धा अपशब्द उच्चारलेला नाही, लिहिलेला नाही। अंदमानातून सुटका झाल्यानंतर सावरकर पुढची काही वर्ष रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध होते, म्हणजे जेलमध्ये नव्हते। रत्नागिरीमध्ये कुठेही फिरण्याचं त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य होतं। फक्त रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जायचं असेल तर स्थानिक ब्रिटिश अधिकाऱ्याची त्यांना त्यासाठी परवानगी घ्यावी लागायची आणि ती सुद्धा त्यांना सहजपणे मिळायची। ब्रिटिशांच्या सोबत अंदमानातून बाहेर पडताना त्यांचे चांगले संबंध प्रस्थापित झालेले असल्यामुळे रत्नागिरीच्या त्या स्थानबद्धतेच्या काळात सुद्धा सावरकर मुंबई, नाशिक आणि अन्य ठिकाणचे दौरे करत असायचे। त्याची नोंद आहे सगळी। त्याच दरम्यान एकदा गांधीजी सावरकरांना भेटायला गेले होते, तिकडे रत्नागिरीला त्या बाजूला गेलेले असताना। सावरकरांनी काही त्यांचं फार अगत्यपूर्वक स्वागत वगैरे अर्थातच केलेलं नाहीये। बोलताना सुद्धा ते गांधीजींसोबत काहीशा तुसडेपणानेच बोललेले आहेत। शेवटी निघताना गांधीजी सावरकरांना म्हणाले की कृपया तुमच्या पत्नीला बोलावता का। तेव्हा सावरकर त्यांना म्हणाले गांधीजींना की तिच्याकडे काय तुमचं काम आहे, तिला कशासाठी बाहेर बोलवायचं आहे तुम्हाला। तेव्हा गांधीजींनी त्यांना सांगितलं सावरकरांना की देशासाठी अंदमानच्या तुरुंगामध्ये गेलेल्या एका देशभक्ताच्या बायकोला इकडे किती हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या असतील, कशी जगली असेल ती, तिला नमन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी माझी पत्नी कस्तुरबा सुद्धा माझ्यासोबत आलेल्या आहेत। त्यांना तुमच्या पत्नीचं दर्शन घ्यायचं आहे, म्हणून त्यांना कृपया बाहेर बोलवा। मग सावरकरांनी त्यांच्या पत्नीला यमुनाबाईंना बाहेर बोलावलं आणि त्यांची आणि कस्तुरबांची भेट झाली। जे सावरकर गांधीजींना नेहमी वाईट साईड बोलत राहिले, त्यांची हेटाळणी करत राहिले, ते गांधीजी मात्र सावरकरांबद्दल अशा प्रकारचा आदरभाव बाळगून होते। दोन प्रवृत्तींच्या मधला हा फरक होता, प्रामुख्याने दोन विचारधारांचा मधला तो फरक होता। नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सावरकरांच्या अनुयायी वगैरे दाखवण्याचा केविलवाणा, बाष्फळ आणि बालिश प्रयत्न त्यांचे भक्त आणि रणदीप हुडासारखे हे उथळ चित्रपटवाले आणि विक्रम संपत सारखे बनावटी लेखक करत असतात। ते जर खरं असतं तर परदेशात जाऊन स्थापन केलेल्या आपल्या आझाद हिंद सेनेतील विविध तुकड्यांना त्यांनी गांधी ब्रिगेड, सुभाष ब्रिगेड, मौलाना आझाद ब्रिगेड, राणी झाशी ब्रिगेड अशी सगळी वेगवेगळी नावं दिली। एकाही तुकडीला सावरकरांचं नाव त्यांना का द्यावंसं वाटलं नाही, हा प्रश्न या सगळ्या उथळ बुद्धीच्या लोकांना कधीही पडत नाही। मी आज अचानक हा विषय का घेतलाय पुन्हा एकदा, तर आपल्या काही प्रेक्षकांनी मला तो आयुष्यभर नथुराम गोडसे साकारण्यामध्ये गर्व वाटणारा, घमेंड व्यक्त करणारा उथळ बुद्धीचा जो नट आहे शरद पोंक्षे, याची एक व्हिडिओ क्लिप मला पाठवली। त्याच्यामध्ये तो काहीतरी एक पत्र दाखवतो त्या क्लिपमध्ये, 1938 सालचं। ब्रिटिशांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या अंडर असणाऱ्या सगळ्या ब्रिटिश प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या पत्राद्वारे तो वरिष्ठ अधिकारी आदेश देतोय की यापुढे कोणताही पत्रव्यवहार करताना गांधीजींचा उल्लेख करण्याची गरज जिथे जिथे भासेल तिथे त्यांचा उल्लेख करताना महात्मा गांधी असं म्हणत जा। तर ते पत्र दाखवून तो विषारी शरद नथुराम पोंक्षे पुढे असं म्हणतोय की पहा, गांधीजींना महात्मा म्हणायला ब्रिटिशांनी सांगितलं, ब्रिटिशांनी तसे लेखी आदेश काढले। एवढंच बोलून तो थांबला असता तरी एक वेळेस ठीक होतं, परंतु पुढे त्याने त्या व्हिडिओमध्ये कारण नसताना सावरकरांना आणलंय नेहमीप्रमाणेच। ते किती महान होते आणि तरीही या देशात त्यांना सन्मान दिला जात नाही पाहिजे तसा, आणि गांधीजींना मात्र महात्मा वगैरे म्हटलं जातं, त्यांना आदर दिला जातो वगैरे वगैरे। त्याची नेहमीची कॅसेट या व्हिडिओमध्ये पुढे आहे। थोडक्यात त्याला हे सांगायचंय की गांधीजींना महात्मा म्हणण्यासाठी 1938 साली ब्रिटिशांनी आदेश काढला आणि मग ते महात्मा झाले।
आता या मूर्खाला शरद पंक्षला हे माहिती नाही की त्याआधी 20-25 वर्ष आधी तब्बल गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये जो काही वर्णभेद विरोधात आंदोलन छेडलं, लढा दिला, त्याने प्रभावित होऊन 1915 साली गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना जे पत्र लिहिलं त्यात त्यांनी प्रथम त्यांना महात्मा म्हटलं. पुढे ते पत्र सगळीकडे प्रसिद्ध झाल्यावरती आणि गांधीजींच्या भारतात आल्यानंतरच्या कार्याचा व्यापक मोठा आवाका पाहून काही वर्षातच सर्वसामान्य जनतेने त्यांना महात्मा म्हणायला सुरुवात केलं होतं. ब्रिटिश शासन त्यांना भारताचा प्रतिनिधी, भारतीय जनतेचा मुख्य प्रतिनिधी मानत होतं, मान देत होतं तसं, कारण तत्कालीन साऱ्या देशातील जनता गांधीजींच्या मागे पूर्णपणे एकवटलेली होती. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना अतीव आदराने राष्ट्रपिता म्हटलं. तेव्हापासून त्यांना राष्ट्रपिता सुद्धा सगळीकडे म्हटलं जाऊ लागलं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना दिलेली ही संबोधनं आहेत आदरार्थी, महात्मा आणि राष्ट्रपिता. कुठेतरी चित्रगुप्त वगैरे टोपण नावानं आपलं चरित्र आपणच स्वतःच लिहायचं आणि त्यात स्वतःला काही पदवी लावून घ्यायची, असले बाष्फळ उथळ प्रकार करण्याची गरज कधीही गांधीजींना भासलेली नाही. की सावरकरांना महान म्हणताना काहीही कारण नसताना गांधी, नेहरू आणि स्वातंत्र्य चळवळीतील अन्य नेत्यांना दुष्ण द्यायला सुरुवात केली, शिव्या घालायला सुरुवात केली, अर्वाच्य बोलायला सुरुवात केली. त्याची खरं तर काही गरज नव्हती. त्यामुळे झालं काय की सावरकरांचा जो वादग्रस्त भाग त्यांच्या आयुष्यातल्या लोकांना माहीत नव्हता त्याचं सुद्धा खोदकाम झालं आणि तो इतिहास सुद्धा लोकांसमोर आला. मागच्या या 10-11 वर्षांमध्ये झाकली मूठ सगळी उघडली गेली. सावरकरांनी अंदमानातून सुटल्यावर देशाच्या स्वातंत्र्यासाठी काय केलं? 1936 नंतर तर त्यांच्यावर ब्रिटिशांचा एक सुद्धा निर्बंध नव्हता, कोणताच. मग 1936 ते 1947 या 11 वर्षांमध्ये त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी नेमकं काय केलं? कोणीही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, कारण त्यांनी नाहीच केलं काही स्वातंत्र्य चळवळीमध्ये. ते हिंदू महासभेच्या माध्यमातून 36 नंतर राजकारणात उतरले. मुस्लिम लीग सोबत काही ठिकाणी त्यांनी युती केली, सिंध वगैरे अन्य काही प्रांतांमध्ये, आणि त्यांच्यासोबत ते सरकारांमध्ये सुद्धा सामील झाले. परंतु फार व्यापक प्रमाणात राजकारणात सुद्धा त्यांच्या पदरी अखेरपर्यंत मोठं यश कधीच पडलं नाही. तेव्हाची जनता सुजाण होती. लोक कमी शिकलेले असायचे, परंतु योग्य कोण अयोग्य कोण हे पुरेपूर ओळखायचे. त्यामुळे संघ, जनसंघ, हिंदू महासभा यांना या देशात कधीच थारा लाभला नाही. अगदी आता बाबरी मशिदीचा विध्वंस करून सगळं धर्मांधतेवरती आधारित राजकारण या देशात सुरू होईपर्यंत जगातील जवळपास 150 पेक्षा अधिक देशांमध्ये महात्मा गांधींची वेगवेगळ्या स्वरूपांमधली स्मारके आहेत आणि असा इतका मोठा व्यापक सन्मान लाभणारे महात्मा गांधी हे जगातील एकमेव व्यक्तिमत्व आहे. हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक असेलच. बहुजन लोक सुद्धा तुमच्या माझ्यासारखे आता इतिहास वाचतात, नुसता वाचत नाही, अभ्यासतात, खोदकाम करतात, खऱ्या खोट्याची पडताळणी करतात, त्यासाठी वेळ घालवतात. हे या एका वर्गाच्या, ठराविक वर्गाच्या अजूनही लक्षात येत नाही. हे त्यांचं दुर्दैव आहे, आपलं नाही. हो की नाही? महात्मा गांधींवरती हे या संघी किड्यांकडून वेगवेगळे आक्षेप सतत घेतले जातात. ते 55 कोटी आणि काय 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 बरेच आक्षेप, काहीही खोटेनाटे आरोप करून त्यांना बदनाम करण्याचे धंदे हे संघी लोक कायम करत राहतात. दिखावा म्हणून, नाटक म्हणून महात्मा गांधींचा त्यांच्या प्रातस्मरणीय प्रार्थनेमध्ये त्यांनी समावेश करून ठेवलाय खरा, परंतु त्यांच्या मेंदूमधील गांधी विरोध काही केला जात नाही. तर महात्मा गांधींवरती असे घेतले जाणारे वेगवेगळे सगळे आक्षेप आणि त्याबाबत तथ्य काय, वास्तव काय याचा उहापोह करणारी एक छोटी परंतु अत्यंत महत्वाची अशी पुस्तिका नुकतीच प्रकाशित झालेली आहे. प्रसिद्ध गांधीवादी विचारवंत जगदीश काबरे यांनी अत्यंत महत्वपूर्ण आणि संग्राह्य अशा पुस्तिकेचं लेखन केलं अतिशय मेहनतीने आणि अभ्यासाने. लोकवाङ्मय गृहाने ही पुस्तिका प्रकाशित केली आणि ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक कुमार केतकर यांनी यासाठी प्रस्तावना लिहिली. अतिशय छान. महात्मा गांधी आक्षेप आणि वास्तव जरूर मागवा, तुमच्या संग्रहामध्ये असलीच पाहिजे अशी ही अत्यंत महत्वाची पुस्तिका आहे. असो, आजच्या या एकूणच सगळ्या विषयाबाबत तुमचं काय मत आहे? तुम्हा सगळ्यांना काय वाटतं? तुमचे विचार काय आहेत? मग मी काय चुकलो असेल तर तेही सांगा. तुमच्या कमेंट्समधून जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया. मला मी नेहमीप्रमाणे वाट पाहिल. इतकीच विनंती करून इथेच थांबतो. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.